माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा. काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज? ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे. मी हे सांगू शकतो. काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे? 20,000 कोटी. सध्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कर्जमाफीची अपेक्षा लागलेली होती. कारण राज्य सरकारकडून निवडणुकीच्या वेळेस अनेकदा कर्जमाफीचा उल्लेख करण्यात आलेला होता. आता यामधून शेतकऱ्याला देखील अपेक्षा होती की या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारकडून शेतकऱ्याची कर्जमाफी ही नक्की केली जाईल. परंतु कुठल्याही प्रकारची कर्जमाफी राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही. परंतु यावरती सत्ताधारी पक्षाचेच म्हणजे भाजपचेच नेते आमदार सुधीरजी मुनगंटीवार यांनी पक्षावर किंवा स्वतःच्या सरकारवर चांगले ताशेरे ओढलेले आहेत. याबद्दल सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी संदीप चौधरी. आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, मागे देखील जेव्हा अधिवेशन हे सुरू झाले तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सरकारकडून काही अपेक्षा आहेत असा उल्लेख केला होता, ज्यामध्ये 10 मार्च रोजी अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाईल असे देखील सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. परंतु त्यांच्या अपेक्षा होत्या की सरकारकडून शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाईल. परंतु 10 मार्च रोजी अशी कुठल्याही प्रकारची कर्जमाफी केलेली नव्हती. परंतु जे काय 2 दिवसामध्ये अधिवेशनामध्ये चर्चा सुरू आहे, या चर्चासत्रामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवरती चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत. सरकारला घरचा आहेर सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला सांगितलेले आहे की तुम्ही कर्जमाफी करण्यासाठी घाबरू नका. शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी प्रोत्साहन सुधीर मुनगंटीवार सध्या तरी सरकारला देत आहेत किंवा सध्या तरी फोर्स करत आहेत की सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे. खरं तर शेतकऱ्याला देखील कर्जमाफीची सध्या गरज आहे. शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहे. आता सुधीर मुनगंटीवार काय यापुढे अजून काय पावले उचलतात किंवा किती प्रयत्न करतात किंवा त्यानंतर त्यांच्या प्रयत्नाला यश मिळते का किंवा हे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करते का, हे पुढे काही दिवसात आपल्याला कळेलच. पण त्याआधी सुधीर मुनगंटीवार सुरुवातीपासून कर्जमाफीवरती काय बोलले आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहून घेऊ. माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा. काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज? ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे. मी हे सांगू शकतो. काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे? 20,000 कोटी. अध्यक्ष महाराज, मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो अध्यक्ष महाराज. 2023-24 मध्ये वेतनावरचा खर्च 1,42,718 कोटी होता. किती वाढ झाली 2024-25 मध्ये? त्याच्यामध्ये वाढ झाली 16,316 कोटींनी आणि खर्च झाला 1,59,34 कोटी. आता 25-26 मध्ये किती वाढ केली? 1,72,760 कोटी म्हणजे 13,726 कोटीची. निवृत्ती वेतनात किती वाढ झाली 2 वर्षात? 13,565 कोटी. म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण 29,881 कोटीची वाढ देतो कर्मचाऱ्यांसाठी. दिलीच पाहिजे. 29,881 कोटीची वाढ देताना तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही, ही काही योग्य भूमिका होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे सुधीर मुनगंटीवार यांनी कर्जमाफीसाठी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी स्वतःच्या सरकारला धारेवरती धरलेला आहे. सरकारकडून शेतकऱ्याची कर्जमाफी केली जावी यासाठी सुधीर मुनगंटीवार सध्या विधानसभेमध्ये अर्थसंकल्पामध्ये आवाज उठवत आहेत. यामधूनच आता सरकार कर्जमाफी करेल का नाही याकडे शेतकऱ्याचे सध्या लक्ष लागलेले आहे. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.